काही दिवसांपूर्वी मी ब्रह्मकमळाच्या झाडाच्या रिपॉटिंगचा व्हिडिओ टाकला होता, तर आता त्यालाच 2 फुलं लागणार आहेत। नमस्कार मित्रांनो, मी किरण। तर आज बघा याला 2 कळ्या आलेत आणि माझ्या हाताच्या साइज इतकी याची मोठी कळी आहे आणि याआधी सुद्धा याला 2-3 फुलं येऊन गेले होते, पण तेव्हा काही मी व्हिडिओ शेअर केला नव्हता। पण आज म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा। तर किती सुंदर अशा मोठ्या मोठ्या 2 कळ्या लागलेल्या आहेत आणि आज याला 12 वाजता याची जी फुलं आहेत ते उमलतात। म्हणजे 8 वाजल्यापासूनच याचं फूल जे आहे ते उमलायला सुरू होतं, पण 12 वाजता ते खूप मोठं तयार होतं। कळ्या तर पाहिल्या, आता फूल जेव्हा पूर्ण उमलेल तेव्हा आपण तोडून त्याची पूजा करूया। तर आता उद्या एकादशी आहे, तर एकादशीसाठी मी मंजुळा तोडते। एकादशीच्या दिवशी मंजुळा तोडत नसतात, त्याच्यामुळे आदल्याच दिवशी मी मंजुळा तोडत होते आणि त्याच्यामुळे सगळ्या ज्या मंजुळा आहेत ते तोडून घेणार आहे। आणि तुम्हाला सुद्धा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। मी रात्री जेवून 10 वाजता जेव्हा बाहेर आले होते तेव्हा इतकं मोठं फूल याचं तयार झालं होतं आणि याचा वास जो आहे ना तो खूपच सुंदर असतो आणि याचं फूल बघा किती मोठं आहे। आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा कोल्हापूरला हे खूप मोठं झाड होतं आणि त्याला 21 फुलं लागली होती एका वेळेस आणि तेव्हा आम्ही पूजा वगैरे केली होती आणि 12 वाजेपर्यंत जागून ह्या फुलाची वाट बघत होतो। आणि आता सुद्धा आम्ही हे कुंडीतून इकडे आमच्या पुसदमध्ये घेऊन आलो आणि इकडे लावलं। तर इकडच्या उन्हामुळे हे जास्त चांगलं येत नाही, उन्हामुळे याचे पानं जे आहेत ते करपतात, पण तरी सुद्धा आम्ही याला जगवण्याचा प्रयत्न करतो। तुमच्या इथे सुद्धा असं ब्रह्मकमळाचं झाड आहे का आणि तुम्ही सुद्धा 12 वाजेपर्यंत जागून याची पूजा करायची वाट बघितली आहे का? तर मी ते फूल तोडून आणलं आणि त्याच्यानंतर मी हे फूल महादेवाला घालणार आहे। तर मी पूजा केली आणि हे फूल जे आहे ते महादेवांना घातलं आमच्या घरातल्या। हे फूल इतकं मोठं तयार होतं आणि हे रात्रीचंच उमलतं आणि सकाळी जेव्हा आपण हे फूल बघतो तेव्हा हे पूर्ण कोमेजून गेलेलं असतं, म्हणजे फक्त रात्रीसाठी हे फूल जे आहे ते उमलत असतं। आणि कुणाकुणाच्या घरी हे ब्रह्मकमळाचं झाड आहे ते मला कमेंट मध्ये सांगा आणि याला दुसरं काही नाव आहे का ते सुद्धा सांगा। तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।